फुलपट व्यवहार जो आश्रयाला आहे त्याच्याबरोबर प्रफुल्ल पटेलचे संबंध म्हणजे ते दाऊदच्या पक्षात पण जाऊन आले, दाऊदच्या पक्षातून भाजपात आले. भाजपात का गेले तर आपली संपत्ती वाचवायला. तुरुंगात जाण्याची भीती असल्यामुळे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सगळ्या संबंधांसह भाजपात गेले आणि राष्ट्रवादाची, राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणारे अमित शहाने त्यांना आपल्या पक्षामध्ये ठेवून घेतलं. काय ते वॉशिंग मशीन. अशा प्रफुल्ल पटेल हे संसदेमध्ये आहे. आम्हाला लाज वाटते हो. दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतले आणि हे दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात, रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात. अजित पवारनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलं आहे. अजित पवारनी प्रफुल्ल पटेल सारख्या माणसाला, हे दलाल आहेत सगळे. प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत. कधी काँग्रेस पक्षाचे दलाल करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते. मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय आणि इथे आल्या होती. मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली, साधारण 1000 कोटीची. अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे. आम्ही कसले रंग बदलले? अहो, आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये, माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहोत. तुमचे रंग आधी पहा, नक्की तुमचा कोणता रंग आहे. तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वक्तवर बोलताय. तुम्हाला दाऊद इब्राहिमचा, आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो माझ्या नादाला लागू नको, नागडा करेन. तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते काल. त्यांच्या अशा घाण दळभद्रांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे. कशाला उगाच तुम्ही प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी आम्ही नमस्कार करतो, पण काल त्यांनी अगदी जणू काय मी आकाशातून निष्ठेचा एक मूर्तिमंत पुतळा पडलेलो आहे खाली, फार मोठा राष्ट्रभक्त आहे अशा पद्धतीने बघा. त्यांची जर मी इतिहास काढायला लागलो सगळा, त्यांना महाराष्ट्र सोडून जावा नाही, मी आत्ता सांगतो. आणि हे लोक देवेंद्रजीच्या बाजूला बसणार. काय लेवल आहे का फडणवीसांची? हे लोक मोदी, अमित शहा झाले कायम वाकलेले लोक. हे त्यांना पाठीचा कणा नाही. हे आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व या संसदेमध्ये करतायत धंपक लोक. अशा लोकांना खांद्यावर काय भाजपने सुद्धा स्वतःची लायकी याच्यात दाखवून दिलेली. हे प्रफुल्ल पटेल सारखा दाऊद इब्राहिमचा आरोप आम्ही नाही केला, हा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला. कुछ लोग मिर्ची का व्यवहार करते हैं, कुछ लोग मिर्ची से व्यवहार करताय. हे भंडाऱ्यातून कोण बोललं? कुठला मिर्ची? कोणाविषयी बोलले? ईडीचं केस पहा, तपासा. नंतर तुम्ही भाजपमध्ये जाऊन त्यांचे बूट चाटून, त्यांची चाटुगिरी करून हे आरोप धुवून काढण्याचा प्रयत्न केला. पण आरोप आहेत, संबंध आहेत. दाऊदशी व्यवहार, इक्बाल मिर्चीशी व्यवहार, बॉम्बस्फोटातला आरोपी, मुंबईमध्ये 100च्या वर ज्याने बॉम्बस्फोट केले, घडवले, दंगली घडवल्या, अशा माणसाशी व्यवहार. आता ते खुलासा करतील. मला ईडीने क्लीन चिट दिली, भाजपचे बूट चाटून ईडीने क्लीन चिट दिली, मोदी शहांची धुणी भांडी करून क्लीन चिट मिळवली. आताही तेच करताय. तेव्हा रंग बदलण्याच्या गोष्टी शिवसेनेच्या बाबतीत करू नका, तुम्हाला महाग पडेल. चला पुढे, पुढला प्रश्न. वक्फ पास झाला, ज्या प्रकाराने आरोप प्रत्यारोप केले गेले, आरोप प्रत्यारोप म्हणजे हे दाऊदच्या